नवराष्ट्र नववार्तामध्ये मी मृणाल ढोक आपल्या सर्वांचं स्वागत करते। आपण या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांशी चर्चा करत असतो। आज आपल्यासोबत जयश्री कोडगिरवार मॅडम जोडलेल्या आहेत। त्या केसरीवाल कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत। आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नमस्कार मॅम, आपले नवराष्ट्रमध्ये स्वागत आहे। नमस्कार। सगळ्यात पहिले तर म्हणायचं तर आई वडील हे आपले प्रथम गुरु असतात आणि नंतर शाळेमध्ये जे आपल्याला शिक्षक लाभतात हे आपले दुसरे गुरु असतात आणि तेच आपल्या जीवनाची एक गती जी आहे त्यांच्यामुळेच साध्य आपण करू शकतो। आपण या क्षेत्रामध्ये जेव्हा आला तर आपले प्रेरणास्थान कोण आहे याबाबत काय सांगाल मॅम? माझे प्रेरणास्थान माझे प्रायमरीचे गुरु होते, गुरुजी आम्ही त्याला म्हणायचं किरणापुरे, आणि माझे वडील सुद्धा। माझं शिक्षण अत्यंत ग्रामीण क्षेत्रात झालेलं आहे, ज्या ठिकाणी फक्त 4था वर्ग शाळा होती आणि त्या ठिकाणी मुलींना शिक्षण देणं म्हणजे त्या काळामध्ये म्हणजे 87ला मी या ठिकाणी लागलेली आहे। त्याच्या आधीचं शिक्षण माझं प्रायमरी शिक्षण, त्यावेळेला मुली फारच कमी असायच्या। माझ्या वर्गात केवळ 4 विद्यार्थिनी होत्या 4थ्या वर्गापर्यंत, आणि अशा वेळेला माझ्या वडिलांनी मला पुढे शिक्षण दिलं, हे अत्यंत महत्त्वाचं झालं आणि पुढे त्यामुळेच मी शिक्षण घेऊ शकले आणि आज या पदावरती कार्यरत राहू शकले। म्हणून माझे वडील आणि माझे जे प्राथमिक शिक्षक आहेत तेच माझे आद्य गुरु आहेत। आपण जसं म्हटलेलं आहे की 4च विद्यार्थिनी आपल्या वर्गामध्ये होत्या, तर मला सांगा काही संघर्ष करावा लागला का शिक्षणासाठी? याबाबत काय सांगाल प्रेक्षकांना? नक्कीच। आमच्याकडे 4था वर्ग असल्यामुळे पुढलं शिक्षण कुठे घ्यायचं हा प्रश्न माझ्या पालकांसमोर होता, पण माझी जिद्द आणि चिकाटी पाहून त्यांनी मला अमरावतीला हॉस्टेलमध्ये ठेवून शिक्षण दिलं आणि अमरावतीला अत्यंत चांगली स्कूल होती, होली क्रॉस मराठी स्कूल, त्या ठिकाणी मला ॲडमिशन करून दिली आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये मला त्या ठिकाणी शिक्षण मिळालं, योग्य धडे मिळाले आणि शिक्षणाबरोबरच बाकीच्याही गोष्टी मला शिकायला मिळाल्या आणि ते माझ्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत। आजचं जे विद्यार्थ्यांचं जे जग आहे ते सगळ्यात जास्त मोबाईलकडे वळलेलं आहे, याबाबत आपलं मत काय? कितपत मुलांनी मोबाईल पाहायला हवा याबाबत पालकांना सुद्धा जर आव्हान करायचं राहील तर काय सांगाल? मोबाईल विद्यार्थ्यांच्या हातात पडला आणि विद्यार्थ्यांचं करिअर त्या ठिकाणी संपलं असं मला म्हणता येईल, कारण कोरोनाच्या पूर्वीचा काळ आणि कोरोना नंतरचा काळ यामध्ये विद्यार्थी दशा जर आपण पाहिली तर फार जमीन आणि अस्मान असा फरक आपल्याला दिसतो आहे। मुलांसाठी जर आपण इथे ऑनलाईन शिक्षण दिलं, सरकारला त्यावेळेला असं वाटत होतं की मुलांचं शिक्षण बंद पडू नये म्हणून तो एक उपाययोजना म्हणून त्यांनी ऑनलाईन शिक्षण दिलं, पण त्याचे दुरुपयोगच मुलं जास्ती करतात। त्याचे चांगले फायदे घेण्यासाठी मुलांकडे समज नाही, कमी वयामध्ये त्यांच्या हातात तो मोबाईल पडल्यामुळे त्यांचं अभ्यासाकडचं पूर्ण लक्ष मोबाईलकडे वळलेलं आहे आणि आज त्यांची पूर्ण लिंक अभ्यासापासून तुटलेली आहे। त्यासाठी पालक सुद्धा आणि शिक्षकही आता त्रस्त झालेले आहेत की आपण काय करायला पाहिजे सुचत नाही। आणखी काही वर्षे आपण त्यांना समुपदेशन दिलं, त्यांना योग्य धडे दिले तरी त्यांच्या जीवनामध्ये एक चांगलं परिवर्तन होईल की नाही हा एक यक्ष प्रश्न आपण सर्व समाजाच्या समोर पुढे उभा राहिलेला आहे। मला सांगा मॅम, जसं आता मुलं म्हणतात की नाही टीचर शिकवत असताना आपली तर ट्युशन आहे, आपण कशाला तिकडे लक्ष दिलं पाहिजे, अशी मनस्थिती त्यांची झालेली आहे, याबाबत काय सांगाल? ट्युशन म्हटल्यानंतर आजकाल ट्युशनचं फॅड खूप झालेलं आहे। गल्लोगल्ली आपल्याला ते दुकानं लागल्याप्रमाणे ट्युशनचे अकॅडमी उघडल्या दिसतात आणि त्यांचा मेन उद्देश म्हणजे पैसा कमवणे हा असतो। मुलांना शालेय शिक्षण जे मिळतं, प्रत्यक्ष शिक्षक जे वर्गामध्ये शिकवतात, फळ्यावरती जे काही त्यांना मुद्देसूद स्पष्टीकरण देतात ते मला वाटतं की अकॅडमीमध्ये किंवा कुठल्याही ट्युशन क्लासेसमध्ये होऊ शकत नाही। ते एक प्रकारचं आमिष दाखवून पालकांचा पैसा जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत कसा जाईल हाच प्रयत्न असतो, म्हणून ट्युशनकडे पालकांनी जास्त लक्ष न देता आपल्या पाल्याला शाळेमध्ये दररोज जर पाठवलं तर त्यांना ट्युशनची मुळीच गरज राहणार नाही। पहिलेचं एक धोरण होतं छडी वाजे, म्हणजे जर छडीने मारलं तर नक्कीच मुलं अभ्यास करतील, पण आता तसं काही राहिलेलं नाही। हे शिक्षणाची जी पद्धत आहे काहीतरी वेगळी झालेली आहे, याबाबत आपलं मत काय? याबाबत काय सांगाल? छडी लागे छमछम विद्या येई घमघम हे पूर्वीचं जे ब्रीद वाक्य होतं ते पूर्वीच्या काळात खरंही होतं आणि आज सुद्धा ते लागू शकतं, पण पालकांनी त्याबाबत अतिशयोक्तीचं धोरण घेतलेलं आहे। थोडं जरी आपल्या पाल्याला कोणी रागवलं, शिक्षकांनी अभ्यासाबद्दल म्हणा किंवा त्यांच्या शिस्तीच्या बाबत जर त्यांच्यासोबत थोडं कठोरपणाचं वागणूक दिली तर लगेच त्या शिक्षकांच्या विरुद्ध काहीतरी कारवाई होते आणि शासनाने सुद्धा विविध असे काही GR काढलेले आहेत। त्यानंतर त्यांना कुठेतरी
योग्य न्याय मिळत नाही शिक्षकांना, म्हणून आता आपण शिक्षा करणंही बंद झालेलं आहे आणि कशाला रागवायला पाहिजे, त्यांच्या मनाने करू द्या, त्यांचे पालक आपल्याकडे येतील ही भीती त्यांच्या मनात असल्यामुळे विद्यार्थ्यांना आम्ही जास्ती रागवत नाही, रागवू पण शकत नाही. त्यामुळे मुलांची भीती जी आहे की शिक्षकांना घाबरलं पाहिजे किंवा आपल्याला कोणी काही म्हणेल ही त्यांच्या मनातली भीती दूर गेल्यामुळे ते आता शाळेमध्ये मुळीच भीत नाहीत आणि मनासारखं वागणं जे आहे त्यांचं ते वाढलेलं आहे पूर्वीपेक्षा. जेव्हा आम्ही लहान होतो तर तेव्हा एक भीती राहायची की आम्ही गृहपाठ केला नाही तर आज आमची टीचर मारणार. पण आता जसं तुम्ही म्हटलेलं आहे की खरंच मुलांमध्ये ती भीतीच राहिलेली नाही. मला सांगा मॅम, आता जसं की मुलं जी आहेत, मुलांना शिकवताना एक शिक्षकांवर सुद्धा ओझं आलेलं आहे. असं म्हटलं जातं की हे काम शिक्षकांना लागू केलं आहे, ते काम शिक्षकांना, आम्ही शिकायचं की शिकवायचं की तेच काम करायचं, असं ओझं सध्या शिक्षकांवर आलंय. याबाबत काय सांगा? अगदी बरोबर आहे मॅडम. शिक्षकांच्या मागे शाळेच्या व्यतिरिक्त बरीचशी कामं लादलेली असतात. त्यामध्ये निवडणुकीचे काम आहेत, आणखी इतर पण कुठल्या जनगणना आहे, अशी बरीच शासकीय कामं शिक्षकांकडे दिलेली आहेत. त्यासाठी कारण हे असतं की ते शासकीय कर्मचारी असल्यामुळे त्यांना ते नीटनेटकं करणं जमतं किंवा ते केलं पाहिजे, त्यांच्यावरती एक बडगा असतो म्हणून ते करवून घेतात. पण आपल्या विद्यार्थ्यांपासून ते त्या कालावधीमध्ये दूर होतात. त्यांचं जे शिक्षण आहे ते विद्यार्थ्यांचं बंद पडतं, त्यांना जो काही कोर्स असेल तो पण होऊ शकत नाही आणि आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वेळ द्यायला पाहिजे शिक्षकांनी, तो देऊ शकत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांचा पण जो अपव्यय होतो आणि त्यांचं अभ्यासाकडचं लक्ष पण विचलित होऊ शकतं, म्हणून ती कामं शिक्षकांना देऊ नयेत, मला असं वाटतं. विद्यार्थ्यांना एक नक्कीच काहीतरी नवीन शिकण्याची एक संकल्पना असते किंवा एक कल्पना असते की नाही, मला या अभ्यासा व्यतिरिक्त शिकायचं आहे. यासाठी आपण काही धडपड करतात का शाळेमध्ये? याबाबत काय सांगा? शाळा ही 4 भिंतीच्या आत जी आहे ते आपण फक्त पुस्तकी शिक्षण त्यांना देऊ शकतो, पण शाळेच्या भिंतीच्या बाहेर जे काही जग आहे, वातावरण आहे, त्यातून मुलं खूप काही शिकू शकतात. निसर्ग ही पहिली शाळा आहे मुलांची किंवा आपल्या मानवाची, असं मला म्हणायचं आहे. निसर्गातनं जेवढं शिकायला मिळतं तेवढं त्यांना कुठनं शिकायला मिळत नाही. म्हणून शाळेच्या व्यतिरिक्त सुद्धा जे इतर उपक्रम आहेत, वेगवेगळे काही आपण कार्यक्रम राबवलेत, त्यांच्यामधील जे काही स्किल आहेत, प्रत्येक एक बालक वेगळं असतो, त्यांच्यामध्ये काहीतरी एक वेगळं कौशल्य असतं, ते ओळखून त्यांच्यामधले जे अंतर्गत गुण आहेत ते ओळखून त्यांच्या जर स्किलला, त्यांच्या कौशल्याला आपण जास्ती खतपाणी घातलं तर ते वेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा चमकू शकतात. जसे कलाकार आहेत किंवा आणखी आर्टिस्ट आहेत, असे मोठे मोठे आर्टिस्ट आपल्या या बालकांमधून निर्माण होऊ शकतात. केवळ पुस्तकातूनच मुलं घडतात असं नाही, तर त्यांना इतर कार्यक्रमाची सुद्धा खूप गरज असते. धन्यवाद मॅम. आपण छानपैकी नवराष्ट्रासोबत संवाद साधलेला आहे. मॅमनी जसं म्हटलेलं आहे की कोरोना काळापासूनच मोबाईलचं फॅड हे विद्यार्थ्यांमध्ये झालेलं आहे आणि ते विद्यार्थ्यांपासून मोबाईल दूर करणं हे आजच्या काळाची एक म्हणजे असं म्हणता येईल की एक जागृती व्हायला पाहिजे त्यांच्यामध्ये. पालक सुद्धा त्रस्त झालेले आहे आणि शिक्षक सुद्धा त्रस्त झालेले आहे. यानंतर असेच कार्यक्रम बघण्यासाठी बघत रहा नवराष्ट्र नववार्ता. मृणाल ढोक, वर्धा.